पोट्टे हो, उद्या शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा होणार आहे. तर सर्व पोरींना आपल्या आपल्या भावाईले म्हणजेच वर्गमित्रांले म्हणजेच भावांले होणाऱ्या उद्या त्याच्यासाठी घरूनच राखी आणायची आहे. पोट्ट्याईनं आपल्या बहिणींले होणाऱ्या बहिणींसाठी एखादी चॉकलेट गिकलेट आणायची आहे. फुकटात राखी बांधून घ्यायची नाही. तर मग उद्या आपण शाळेत राखीचा प्रोग्राम साजरा करू. बे राखीचा प्रोग्राम बे पिंट्या बाकी पोरींचा तर ठीक आहे. मी पिंकीला नाही राखी बांधणार भाऊ. हा मी नाही बांधणार. आता कसा आला भाऊ पप्प्या तावडीत. आता मस्त उद्या पिंकीले राखी बांधशील तू. मजा येईल मजा. पिंकी तुझी बहीण बनन. वा वा वा. अरे हराम खरा तू माझ्या दोस्त आहे का वैरी? तुले माहित आहे ना पिंकी माझ्या लव आहे लव. तिले माई बायको बनवायची आहे ना हा मास्तर. तिले माई बहीण बनवून राहिला. देवा काहीतरी करा लागन रे देवा. का करू का करू का करू. आयडिया. अजी सर माझ्या पोटात मोठ्यानं कळा येऊन राहिला. मला नाही वाटत मी उद्या येऊ शकेन म्हणून. बाबा तुला अचानक प्रेग्नेंट बसेल का काही कळलं नाही राहिलं. हा मला तर वाटते उद्या पोरींकडून तुला राखी बांधून नाही घ्यायची आहे म्हणून तुझ्या पोटामध्ये कळा उठून राहिल्या वाटते. नाही सर अचानक नाही. मला सकाळपासूनच कळा येऊन राहिल्या. पण पोटाचं काय सांगता येते का केव्हा बी कळा उमळते. मला नाही वाटत सर मी उद्या शाळेत येऊ शकेन. माझी सुट्टी मंजूर करा. मला नाही वाटत मी उद्या येईन म्हणून. बे पप्प्या भाऊ तुला मास्तरले सांगायची का गरज होती उद्या नाही येणार म्हणून. डायरेक्ट सुट्टी घ्यायची असती तू न. बे पिंट्या राखीच्या कार्यक्रमाचं ऐकून माझं डोकंच फिरलं. का करू काही समजत नव्हतं. आता का करू यार. अय पिंड्या पप्या काही कतर लावून राहिले. हा इकडे लक्ष द्या. आणि हो उद्या कोणी बी सुट्टी मारायची नाही. जर कोणी सुट्टी मारली तर त्याला 1000 रुपये दंड भरायला लागेल. अन तू पोरींले तुमच्या घरी घेऊन येईन राखी बांधून घ्याले. हा तर त्याच्यापायी कोणी सुट्टी मारायची नाही उद्या. पप्प्या उद्या शाळेत यावाच लागते भावा. नाही आलो तर 1000 रुपये दंड आहे. कुठून आणू बापू 1000 रुपये. आणि मास्तर पोरींले घरी आणून राखी बांधायला लावून म्हणते. पप्प्या कसं करायचं मग बापू. पाय बापा तू ये पाय. आणि मी माय पाय तू. मी तर सुट्टी नाही मारू शकत बापा. मी कुठून आणीन 1000 रुपये. जे विन ते विन बापू. मी तर पिंकीकडून कोणी हालतीत राखी बांधून घेणार नाही म्हणजे नाही. अजी सर मला माझ्या अंगरम वाटून राहिलं. मला नाही वाटत मी उद्या येऊ शकेन म्हणून. गरम राहू नाही तर व्हेंटिलेटरवर राहू. या लागते म्हणजे याच लागते म्हणतो मी. अरे वा सर उद्या तर मी सगळ्या पोरांसाठी मस्त रंगीबिरंगी राख्या आणीन. पाहिली ते रंगीबिरंगी राख्या आणीन म्हणते. इथं मी हिच्या संग लग्न करून सेटल व्हायचे स्वप्न रंगीबिरंगी स्वप्न पाहून राहिलो. आणि हे मला रंगीबिरंगी राखी बांधून भाऊ बनवायचा विचार करून राहिली. हो ना बे पप्या तुझी डार्लिंग तर तुझी बहीण होण्याचा विचार करून राहिली. अबे हे सगळं या खरकटे मास्तर पायी होऊन राहिलं. याचा बदला तर मी उद्या नक्कीच घेईन. मी घेऊनच राहीन. हा मास्तर बी पस्तावन का मी ना शाळेत राखीचा प्रोग्राम ठेवला तर ठेवलाच काऊन. काऊन रे पोट्ट्या शाळेचा वेळ झाला ना अजून तरी तयारी नाही झाली. मोबाईल पाहत बसलाय. जाय ना तयारी करणं शाळेची. आई कालपासून माझं पोट दुखून राहिलं व माझ्या पोटात कळा बी येऊन राहिला आणि माझ्या अंग बी गरम वाटून राहिलं. मी नाही जात आज शाळेत. मला नाही जायचं आहे व आई. बाप्पा एकाएकी काय झालं तुले. पाहू दे किती ताप आहे तर. अंग तर थंडगार आहे बकऱ्या तुया. काऊन नाटकं करून राहिला शाळेत झाले. चल सिद्धानं शाळेत जा. आई तुले तो ताप बाहेरून हात लावून नाही माहीत पडन. तो इंटरनली आहे. इंटरनली म्हणजे अंदरून. तुले तो बाहेरून नाही माहीत पडन. मला नाही चांगलं वाटून राहिलं आई. मला नाही जायचं आहे शाळेत. आजी काकू आज शाळेत राखीचा प्रोग्राम आहे. सर्व पोरी आम्हाला राखी बांधणार आहे. पप्प्याला पोरींकडून राखी नाही बांधून घ्यायची आहे म्हणून हा नाटक करून राहिला जी. काऊन बकऱ्या पप्प्या काऊन राखी नाही बांधून घ्यायची आहे तुले. वर्गातल्या पोरींकडून काऊन जास्त जवानी आली का तुझ्या अंगात. सिद्धांना शाळेत जाते का नाही बकऱ्या. नाही तर त्या कमरेत लातच घालून शाळेत पाठवीन. अरे काकू शाळेत नाही गेलं तर मास्तर 1000 रुपये दंड बी ठेवला आहे. बापरे 1000 रुपये. जातं का नाही पप्प्या शाळेत. नाही तर लाता मारत मारत नेऊ का तुला शाळेत. कोण देईन 1000 रुपये. चल चल मीच तुला नेऊन घालतो शाळेत. नाही नाही आई तू नको नेऊन देऊ. मी स्वतः जातो बरोबर जातो. काय पप्प्या शाळेत मी मास्तरले त्या फोन करून विचारीन तू आलं का नाही शाळेत ते. फोन घेऊन काही नको करू. जातो मी बरोबर. जाय लवकर जाय पटकन तयारी कर. चालत त्यासारख्या मित्रापेक्षा कुत्रा पाळलेला बरा. तुले हे माझ्या आईले सांगायची का गरज होती ते सोड. तुले माझ्या घरीच याची का गरज होती. अबे पप्प्या मी म्हणलं एकटाच काऊन मी खड्ड्यात पडू. तुले बी घेऊन सोबत पडतो म्हणलं खड्ड्यात. बापू तुझ्यासारख्या एका मित्रापेक्षा 1000 दुश्मन पाळलेले बरे. मी तर बापू स्वीटीकडून राखी बांधून घेणार नाही. पाय त्या खरकटे मास्तरचाच कसा गेम करतो मी. काऊन रे काय झालं पप्प्या. कसा का आला माझ्या वर्गामध्ये. अजी मॅडम आमचे खरकटे सर आज लयच म्हणजे परेशान आहे. मोठे दुखी आहे. काऊन रे काय झालं तुमच्या सरांले. अजी ते मोठे नाराज होऊन म्हणत होते का जर मला बहीण असती तर आज माझ्या बहिणीने मला राखी बांधली असती. पण माझी बहीण मरून लय वर्ष झाले. मला बहीण नाही आहे ना काही नाही आहे. मला राखी कोण बांधन. अच्छा असं आहे का. मला मगाशी जरा त्याचं तोंड पडूनच दिसलं. मला काही समजे नाही त्याला काय झालं बापा म्हणून.
हो आता समजलं बापू, बरं झालं तुम्ही मला सांगितलं तर. हा ठीक आहे ना, मग मी बनतो त्याची बहीण, मी बांधीन त्याला राखी, त्याच्यात काय मोठी गोष्ट. वा मॅडम, तुम्ही किती चांगले आहे, किती प्रेमळ आहे जी. जा जा तुम्ही आपल्या वर्गात जा, मी येतो सरांना राखी बांधायला. करून आले का रक्षाबंधनाची सगळी तयारी? काल मी तुम्हाला सांगितलं होतं रक्षाबंधन आहे, आज आपण साजरा करणार आहोत. सगळी तयारी करून आणा. पोरीनं पोरांसाठी राख्या आणायच्या आणि पोट्याईनं पोरींसाठी चॉकलेटा गिकलेट आणायच्या. आणले का? सगळे तयार झाले का? पुरी जय्यत तयारी केली आहे सर तुमचा बँड वाजवण्याची. फक्त तुम्ही थांबा तर आमच्या रक्षाबंधनाच्या आधी तुमचाच रक्षाबंधन साजरा करतो. मी बबिता, तुम्ही कशा का आले आमच्या क्लासरूम मध्ये? अरे सर, मला माहिती पडलं आज की तुम्ही खूपच नाराज आहे, तुमची कोणी बहीण नाही आहे, त्यामुळे तुम्हाला रक्षाबंधन साजरं करता येत नाही, म्हणून मी तुम्हाला राखी बांधायला आली. अरे अरे, पण तुम्हाला तर कधी भैया नजरेने बघितलंच नाही. म्हणजे सर काय म्हणायचं तुम्हाला? हॅलो, अच्छा हो का? आलो मी लगेच आलो. हो अरे बबिता मॅडम, मला ना घरून जरा फोन आलाय, मला घरी लवकर जावं लागेल, तर आता आणि तुम्ही आता पण सर राखी राखी घेऊन जा आपल्या भावासाठी तुम्ही. आता ना मला जरा घाई आहे. हा बरोबर, तुम्ही अभ्यास करत राहा. येतो जरा मी घरून, मला काम आहे. जर नाही येणं झालं तर मी डायरेक्ट उद्याच येईल. ठीक आहे, तुम्ही करून घ्या तुमचा कार्यक्रम. कसा केला मास्टरचा गेम. आता कोणतं रक्षाबंधन आणि कोणतं काय, आता मज्जाच मज्जा. मग मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते मला सांगा. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. चला भेटू मग पुन्हा. बाय बाय.